शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे। आज रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता। रामनवमी निमित्त मंदिर विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आलं होतं। दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनासोबतच प्रभू श्रीरामाचा पाळणा झुलवत यावेळी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। रामनवमीनिमित्त मंदिरात आज विविध धार्मिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांचं काल अल्पशा आजारानं वयाच्या 44व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, 2 बहिणी, पत्नी, 1 मुलगी असा परिवार असून काका माजी नगरसेवक संजय तरे आणि काकी महेश्वरी तरे आहेत। आज बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जयेश तरे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। तर त्यांच्या अंत्ययात्रेत तरे यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, कोळी समाज, शिवसैनिक, ठाणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकही उपस्थित होते। राबोडी कोळीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। ठाणे पूर्व कोपरेतील श्री अंबे मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला। प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम आणि कुमारिका पूजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आदीही उपस्थित होते। तर माजी महापौर नरेश मस्के, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हनुमंत जगदाळे, मालती पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कोंडुस्कर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं 18 एप्रिल दरम्यान 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे। या निमित्तानं महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते। राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण असं स्थान आहे।
भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीनं साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्रीश्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी गायकांनी अनेक प्रसिद्ध भजने गात भगवान खाटूंचं स्मरण केलं। या भजनांमध्ये शेकडो भाविक तल्लीन झाले होते। खाटू भगवानबरोबरच प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री हनुमानाची श्रुश्राव्य भजनं सादर करण्यात आली। या भजनांच्या ठेक्यात भाविकांनी नृत्य करत खाटू महाराजांचा जय जयकार केला। माता शेरावाली, खाटूवाला, नीले घोडेवाला, चलो बुलावा आया है आदी भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा या गीताचाही भाविकांनी आनंद लुटला। दरम्यान देवीची नयनरम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी रीघ लागली होती। या ठिकाणी दररोज सकाळी अल्पोपहार तसंच दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची मोफत अन्नछत्र सुविधा आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। भिवंडीचे सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ MMRDAनं त्यांच्या गोदामांवर कारवाईचा निर्णय घेतला। कोणाला नोटिसा पाठवल्या जात आहेत, कोणाला तडीपार केलं जात आहे, प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी घेतला जातोय असं राज्यात पहिल्यांदाच घडत आहे। त्यामुळे अशा प्रकारामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड निर्माण होत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर बोलताना केली। भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली। यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला। भिवंडीत खाडीलगत भरणी सुरू असून त्यानंतर सरकारी यंत्रणांचा वापर करून गोदामं बांधली जात आहेत। खाडीमध्ये ठाणे महापालिकेचा कचरा टाकला जातोय। हे पाप गोदाम सम्राटांचं आहे। गोदाम सम्राट केंद्रीय असल्यामुळे प्रशासन हालचाल करत नसल्याची टीका आव्हाड यांनी केली। महाराष्ट्रानं सूडाचं राजकारण कधीच पाहिलं नव्हतं। आता ही निवडणूक लोकांविरुद्ध सूड अशी असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। बाळ्यामामा यांनी कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले। कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, त्यांच्यावर जनता नाराज आहे। त्यांच्या घरासमोरील रस्ता त्यांना करता आला नाही। या रस्त्यावर अनेकांचे अपघात झालेत। भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या आहे। इतक्या वर्षात कपिल पाटील यांनी काय केले हा प्रश्न असल्याचं बाळामामा यांनी सांगितलं। कपिल पाटील हे सांगतात की आपला कोणताही व्यवसाय नाही। मग व्यवसाय नसताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला? भिवंडीत गुंडगिरी, चोरीच्या घटना वाढत आहेत। भिवंडीतील तरुणांना रोजगार नाहीत। अनेक जण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेत। यामागे कोण आहे हे शोधण्याची गरज असल्याचा आरोपही बाळामामा यांनी यावेळी केला।